श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ज्येष्ठ अमावस्या संपली की सुरू होतो तो म्हणजे आषाढ महिना किंवा अगदी आपण आखाड महिना देखील म्हणतो. आता आषाढ महिन्याला सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, कारण की या महिन्यामध्ये चातुर्मासाची सुरुवात होत असते. चातुर्मास म्हणजे जे 4 महिने असतात, ज्यामध्ये श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात आणि हे 4 महिने शिवशंकर सृष्टीचा कारभार सांभाळत असतात. तर असा हा चातुर्मास आषाढ महिन्यामध्ये आषाढ एकादशीला सुरू होत असतो आणि आषाढ महिना जो आहे तर या महिन्यामध्ये आपण आखाड तळत असतो. हा आखाड आपण कधी तळावा, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत, त्याचप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये लेक जावयाला सुद्धा काही वस्तू ज्या आहेत तर त्या दिल्या जातात. त्याचप्रमाणे लेक जावयाचा मानपान केला जातो. हा कसा करावा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. यंदा आषाढ महिना हा 26 जूनला सुरू झालेला आहे आणि 24 जुलैपर्यंत असणार आहे. म्हणजे ज्येष्ठ अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी हा आषाढ महिना सुरू होतो आणि हा आषाढ महिना अमावस्येला संपत असतो. तर असा हा जो आषाढ महिना असणार आहे, यामध्ये चातुर्मास जो आहे तर तो आषाढी एकादशीपासून म्हणजे 6 जुलैपासून सुरू होणार आहे. आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत हा चातुर्मास असणार आहे, ज्याला आपण देवशयनी एकादशीपासून देव उठणी एकादशीपर्यंत असतो असे म्हणतात. आता चातुर्मासामध्ये देखील आपल्याला काही सेवा करायच्या आहे. आता चातुर्मासामध्ये देव झोपी जातात, भगवान श्री हरिविष्णू निद्रा अवस्थेत जातात आणि देव उठणी एकादशीला देव उठतात. तर असा हा चातुर्मास आषाढ महिन्यामध्ये सुरू होत असतो. सर्वात अगोदर आपण हे पाहूया, आषाढ महिना जो आहे तर यामध्ये आखाड तळला जातो, तर तो कधी तळायचा आहे, कसा तळायचा आहे आणि यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत. आषाढ महिन्यालाच आपण आखाड या नावाने ओळखत असतो. चातुर्मासाचे 4 महिने असतात, श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक. आषाढ महिना जो आहे तर या महिन्यामध्ये रिमझिम पाऊस जो आहे तर तो सतत सुरू असतो. आषाढ महिन्यामध्ये सर्वत्र दमट वातावरण असतं, हवेमध्ये गारवा असतो. त्याचप्रमाणे जीवजंतूंचा संसर्ग सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होत असतो, कारण सर्वत्र किचकिच झालेली असते आणि पाऊस आहे तर तो सतत सुरूच असतो, ज्याला आपण आखाड लागला असं सुद्धा म्हणतो. आणि या अशा वातावरणामध्ये आपल्या शरीराला वंगण मिळावं म्हणून तळलेले पदार्थ खाणे हे अत्यंत फायद्याचे असते. म्हणूनच ही आखाड तळण्याची परंपरा जी आहे तर ती आपण पाळत असतो. आता आपण प्रत्येक आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी आखाड जो आहे तर तो तळतच असतो. आता आखाड जो आहे तर तो आपण कधी तळावा, जेव्हा आपण आखाड तळणार आहे वर्षातून एकदा आपण हा आखाड तळत असतो. तर याचा नैवेद्य आपण आपल्या देवघरातील देवतांना सुद्धा दाखवायचा आहे. त्यामुळे आखाड जो आहे तर तो आपण आपल्या कुलदेवीच्या वारी त्या दिवशी आपण तळणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. आपल्या कुलदेवीचा मंगळवार असेल तर आपण मंगळवारी किंवा शुक्रवार असेल तर शुक्रवारी आषाढ महिन्यामध्ये जे काही मंगळवार शुक्रवार येणार आहे तर यापैकी कोणत्याही एका वारी आपण हा आखाड तळू शकतो. परंतु आपल्याला या दिवशी आखाड तळणे शक्य नसेल तर संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये कधीही आपण आखाड तळला तरीही काही हरकत नाही. आपण जे काही पदार्थ बनवणार आहोत याचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्या देवघरातील देवतांना दाखवायचा आहे, देवांना याचा भोग लावायचा आहे आणि यानंतर आपण हे पदार्थ जे आहे तर ते ग्रहण करायचे आहे. आता यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत तर प्रत्येक भागानुसार प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळे पदार्थ तळले जातात. ज्याप्रमाणे आपण दिवाळीला पदार्थ बनवतो त्याचप्रमाणे हा आखाड तळला जातो. प्रामुख्याने बऱ्याचशा भागांमध्ये आखाड तळताना कापण्या ज्या आहेत तर त्या देखील बनवल्या जातात. त्याचप्रमाणे शंकरपाळी असेल, शेव चकली, तर असे जे पदार्थ आहे तर हे पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात. आपल्या भागात किंवा आपल्या घराण्याची जी पद्धत आहे, आपल्या घरी जर आषाढ महिन्यामध्ये आखाड तळताना कापण्या बनवत असतील तर आपल्याला तोच पदार्थ बनवायचा आहे. एकापेक्षा जास्त पदार्थ सुद्धा आपण बनवू शकतो किंवा एक पदार्थ जरी बनवला तरी सुद्धा चालेल. आणि याचा सर्वप्रथम आपल्याला देवी देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर आपण हा जो आखाड तळलेला आहे तर तो खायचा आहे. त्याचप्रमाणे आपली जी लेक आहे म्हणजे आपली जी मुलगी आहे, जिचं लग्न झालेलं आहे आणि जावई आहे तर यांना लक्ष्मीनारायण स्वरूप मानून त्यांची सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये मानपान केला जातो. पहिल्या काळी बघा, पूर्वीच्या काळी आखाडपाटी दिली जायची. आता अलीकडे ह्या ज्या प्रथा आहेत तर त्या धावपळीच्या जगामध्ये बंद होत आहेत किंवा मागे पडलेले आहेत.
तर लेक जावयाला आखाड पाटी पाठवली जायची। यामध्ये काय तर जो काही आखाड असतो तर म्हणजे जे काही पदार्थ असतात तर ते एका दुर्डीमध्ये पदार्थ भरले जातात आणि याच सोबत त्यांचा मानपान करायचा आहे। म्हणजे काय आपल्या परिस्थितीनुसार अगदी आपल्या लेकीच्या घरी जितक्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला हा मानपान जो आहे तर तो करायचा असतो। मग आपण तिच्या घरामध्ये जर ती तिची जाऊबाई असेल, सासू असतील, तिघी जणी असतील तर मग 3 साड्या, त्यासोबत 3 ब्लाऊज पीस, 3 नारळ तसेच ओटीचं साहित्य आपल्याला द्यायचं आहे। आणि जर आपल्याला साड्या देणे शक्य नसेल तर फक्त आपण ब्लाऊज पीस आणि त्यावरती नारळ हे देखील आपण देऊ शकतो। आणि जर ती एकटीच असेल तर एकटीपुरतं साहित्य आपण द्यायचं आहे किंवा अगदी सासू सुना राहत असतील तर आपण 2 नारळ, 2 ब्लाऊज पीस असं आपल्याला द्यायचं आहे। यासोबत थोडेसे गहू किंवा तांदूळ एका छोट्याशा पिशवीमध्ये भरून आपण देऊ शकतो। म्हणजे ज्या पद्धतीने आपण ओटी भरतो फक्त एवढंच की आपण जेव्हा ओटी भरतो तेव्हा जास्त साहित्यांचा वापर करतो आणि आपण जेव्हा आषाढ महिन्यामध्ये लेकीला जे आखाड पाटी पाठवतो तर यामध्ये आपल्याला फक्त ब्लाऊज पीस, नारळ आणि त्यासोबत गहू किंवा तांदूळ असं काहीतरी द्यायचं आहे। जर तिघी जणी असतील तर आपल्या लेकीला जर जाऊ सुद्धा असेल तर 3 आपल्याला नारळ, 3 ब्लाऊज पीस तर असा मानपान जो आहे तर तो केला जातो। त्याचप्रमाणे त्या घरामध्ये किती पुरुष आहे तर त्यांना सुद्धा आपण पोशाख करू शकतो। तेवढे आपण ड्रेस घेऊ शकता किंवा मग तेवढे आपण टॉवेल, टोपी देखील आहे तर ते देखील घेऊ शकता। आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्या परिस्थितीनुसार आपण करायचं आहे, कारण की हा ज्याच्या त्याच्या हौसेचा देखील भाग असतो असे म्हणतात। आता जे माहेरचे लोक आहेत तर ते साडी वगैरे देऊ शकतात, पूर्ण ड्रेस पुरुषांसाठी देऊ शकतात आणि ज्यांना हे सर्व शक्य नाही तर त्यांनी महिलांसाठी ब्लाऊज पीस आणि नारळ आणि पुरुषांसाठी टॉवेल, टोपी एवढं जरी दिलं आणि जो आकार तळलेला आहे तर तो एका दुर्डीमध्ये भरून एका पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या माहेरच्या एखाद्या व्यक्तीसोबत पाठवला जातो आणि त्या ठिकाणी मग सुवासिनी स्त्रियांना बोलवलं जातं आणि त्या दुर्डीला हळद, कुंकू वगैरे वाहून मग ती दुर्डी जी आहे तर ती सोडली जाते आणि तो आखाड जो आहे तर तो वाटला जातो। ज्यामध्ये आपण जे मानापानाचं साहित्य दिलेलं आहे, ओटीचं साहित्य दिलेलं आहे तर त्या घरातील जे पुरुष आहे किंवा महिला आहे तर त्यांना ते आलेल्या सुवासिनींना जे आहे तर त्यांना ते दिलं जातं। अशा प्रकारे आषाढ महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान जो आहे तर तो केला जातो। आता जरी आपल्याला लेकीला या वस्तू पाठवणे शक्य नसेल काही कारणाने तर आपल्याला जमणार नसेल तर आपण आपल्या घरी सुद्धा लेक जावयाला बोलवू शकता। आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण बोलवू शकता। ग्रामीण भागामध्ये आखाड पाटी जी आहे तर ते देणे सोयीस्कर ठरते कारण ते शक्य होते, परंतु जर आपली मुलगी, जावई हे दोघी कामानिमित्त बाहेर असतील, दोघेही जॉब करणारे असतील तर अशा वेळेला आपण त्यांना बोलवू शकतो अगदी त्यांच्या सोयीनुसार। त्यांना ज्या दिवशी शक्य असेल, अगदी त्यांना रविवारी शक्य असेल तर या आषाढ महिन्यातील कोणत्याही रविवारी त्यांना घरी बोलवून आपण जो काही आखाड तळलेला आहे तर तो पदार्थ त्यांना खायला घालायचा आहे। त्यांच्या पायावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे, त्यांचे पाय धुवायचे आहे घरी आल्यानंतर सर्वप्रथम। त्यानंतर आपल्याला त्यांना कुंकवाचा टिळक लावायचा आहे, त्यांना औक्षण करायचं आहे, त्यानंतर त्यांना जेवायला घालायचं आहे आणि जाताना त्यांना आपल्याला जो काही पोशाख आहे तर तो देखील द्यायचा आहे। मुलीला आपण साडी घेऊ शकतो, तिची ओटी भरायची आहे आणि जो जावई आहे तर त्याला सुद्धा आपल्याला ड्रेस घ्यायचा आहे किंवा आपल्याला जसे जमेल यथाशक्ती आपल्याला जे शक्य असेल तर ते आपल्याला करायचं आहे, त्यांचा मानपान करायचा आहे। अशा प्रकारे आषाढ महिन्यामध्ये लेक जावयाचा आपण मानपान करू शकतो आणि आखाड जो आहे तर तो सुद्धा आवर्जून तळायचा आहे।